बंधू भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं, काही लोक म्हणायला लागले, आता बघा या भाजपवाल्यांच्या 137 जागा आल्या, आता हे पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. पण लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष पूर्ण झालं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही. पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव, कैलास भाऊ, तुम्हाला सगळ्यांना आहे, महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे, महापौर आपला होणार आहे. महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा. आता लखपती दीदीचा कार्यक्रम सुरू झालाय. महाराष्ट्रात 50 लाख लखपती दीदी तयार झाले आहेत. या वर्षी 1 कोटीपर्यंत तो आकडा जाईल. मी तुम्हाला हिशोब विचारणार आहे. 1 कोटीमध्ये माझ्या जालन्यातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दीदी केल्या त्याचा हिशोब घ्यायला या जालन्यामध्ये पुन्हा मी येणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींकरता या जालन्यामध्ये उमेद मॉल देखील मी मंजूर केलेला आहे. उमेद मॉलच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या मोठ्या धन्ना सेटांचे मॉल होते, आता माझ्या बचत गटांचा मॉल असणार आहे. माझ्या बचत गटांच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी आपला माल ठेवतील आणि चांगले चांगले लोक गाड्यांनी त्या ठिकाणी येतील आणि त्या मॉलमध्ये जाऊन माझ्या भगिनींचा माल घेतील. अशा प्रकारचा उमेद मॉल देखील या जालन्यामध्ये आपण तयार केलेला आहे.